दर्शनला पाहतो. पहिलाच बॉल बिग हिट. दर्शनवर आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. देवा यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे मनापासून आभार. पहिल्याच बॉलवर षटकार आणि तदनंतर दुसऱ्या बॉलवर एक सिंगल विनोद यांच्या माध्यमातून. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा मात्र अभ्यंतरचे व्हाईट बॉल. टीम शिरोशी पाडा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि शिरोशी पाडा संघ ड्रेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे 2 धावांची पेनल्टी तुम्हाला घ्यावी लागेल. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. वेल बोल्ड चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर पुनरागमन. पुन्हा एकदा एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघा धावसंख्या धावपलकावर 9 धावा. पहिला चेंडू षटकार. तदनंतर एक सिंगल, व्हाईट बॉल, डॉट आणि एक सिंगल. अशा एकूण धावा किती झाल्या सर? 9 धावा आहेत. आमच्या बरोबर अनिकेत शिंगोळे आहेत. इथे टाकलेला हा चेंडू हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक ड्रॉप. 2 धावा याही बॉलवर मिळताना पाहायला मिळतील. संघात धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 11 धावा. जो संघ जिंकेल तो नाथ प्रतिष्ठान कांदळी या संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत दर्शन. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. यश आहेत. इलेव्हन ऑन द बोर्ड. एक बाद 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ते मात्र आपल्याला पाहायला मिळतात. संधी देऊया डीजेला. जे घाऱ्या सर तिथे उपस्थित आहेत. गोलंदाज तयार आहेत. दुसऱ्या षटकामध्ये मोहनला गोलंदाजी दिलेली आहे. गोलंदाजी मोहनची कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पहिला चेंडू सुंदर असा हाताळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 11 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला गोलंदाज तयार आहेत. मोहन. ते अजून एक चेंडू डॉट आणि फलंदाज बाद.
समीर जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. कशा प्रकारे कामगिरी जे मात्र केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. हे क्रीडा मैदान म्हणजे अनेक क्रीडा स्पर्धा या मैदानावर पाहायला मिळत आहेत. लवकरच आपल्या भेटीला भारत पवार आणि दिलीपजी गायकर आयोजित एक क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. शिवशंभू ट्रॉफी तिची डेट अजूनही डिक्लेअर झालेली नाही आहे. जशी डेट येईल तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. शिवशंभू चषक प्रसिद्ध उद्योजक आहेत दिलीप शेठ गायकर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे परममित्र भारत यांच्या वतीनं हा सामना रफिक भाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त ती क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये होती. मोहन या खेळाडूची कॅप्टन आहे संघाचा आणि मला वाटतं अनेक स्पर्धेमधून पहिल्यांदा गोलंदाजी करतोय मोहन, परंतु गोलंदाजी चांगली आहे. फुलटॉस इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 13 रन 13 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू मोहनचा खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा. 40 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तब्बल 80 संघांचा कॉल आला होता की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचं, पण 40 संघांना आपण सहभाग दिलेला आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला मोहनला पाहतो आपण. फुलटॉस बॉल हवेमध्ये बॉल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या अनिकेत आम्हाला सांगतात धावफलकावर 15 धावा. कांदळी टीमचे कर्णधार बबलू किंवा दुसरा प्रतिनिधी असेल योगेश काडेकरे आयोजक यांच्या संपर्क साधा. कांदळी टीम प्रतिनिधी इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा मात्र अवांतरचा इशारा व्हाईट बॉल. 16 धावा धावफलकावर. दुपारच्या सत्रातील हा महत्वाचा सामना आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस आहे. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न 2 धावा याही बॉलवर येतील. षटक कंप्लीट झालं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. ऐकूयात 101 संगीत आमचे DJ घाऱ्या. स्वप्नील सुमोते यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि उद्याच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करूया. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतो 2/18 आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दर्शन याला गोलंदाजीसाठी आणलं जात आहे. कैलास बाबरे इष्टेंच्या मागे कामकाज पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणं तितकंच महत्त्वाचं राहील. ही महत्त्वाची सूचना टीम मनुस्फोट बोरगाव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला अजून एक चांगला चेंडू व्हेरी वेल बॉल्ड. दर्शन या खेळाडूकडून आपण पाहतोय.
18 धावा धाबल का बरं 2 चेंडू जे मात्र डॉट टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक येतील 1 धाव. संघ संख्या धावपल का बरं 19. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. रन आउट च्या स्वरूपामध्ये विकेट. क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावपलकाचा विचार केला धावपलकावर धावसंख्या 19 धावा धावपलकापर्यंत. गोलंदाज दर्शन. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली. हरीचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. ऐकूयात एक दादा गायकर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर प्रसिद्ध गाडा मालक आहेत आणि सध्याच्या घडीला भरपूर चर्चा आहे. एक क्रिकेट आणि एक बैलगाडा. गणूबाईलाचे मालक आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. गणूबाईलाचे मालक जे मात्र उपस्थित होतात त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. धावपलकावर 22 धावा. 22 ऑन द बोर्ड. पडद्यावर बसलेले प्रेक्षक वर्ग तुम्ही पुढे तरी या नाही तर मागे तरी जा. 22 ऑन द बोर्ड. स्ट्रायकर इनवर गीतेश. राखलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी. एक सिंगल आली. संघ धावसंख्या आता 22. सागर सर बॉल किती झालेत? 2. पहिलं वाईट आहे ना. ओके 23 धावा. कुछ तो गडबड है दया. कुछ तो गडबड है. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. दुपारचं सत्र कडाक्याचं ऊन. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा डॉट.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण आमचे दोन्ही आयोजक पाहतो, त्यामध्ये दौलत शिंगोळे आणि दुसऱ्या बाजूला योगेश काडेकर आहेत. पहिल्या दिवसापासून दिलेले शब्द शेवटच्या दिवसापर्यंत पाळणारे हे व्यक्तिमत्व आहे. प्रफुल्लजी देशमुख अजूनही येत आहेत, योगेशचे मित्र आहेत खास. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. हिमांशूचा हा चेंडू पुन्हा एकदा सुंदररित्या आणि रनआउट. गीतेश माघारी. फुलटॉस चेंडू हवेत आहे. हरी खूप दूरवरती आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद आहे. जब कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. पंकज इथे राखलेला हा चेंडू जसा आला तसा पाठवला शिवळेत. शेरन षटकार येताना सुमात्रा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. पंकजचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. ओमकारच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला. अमोल घोलप आपण यायचं व्यासपीठावर. अमोलजी घोलप गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहे. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळतोय. आमचे कॅमेरामॅन सध्याच्या घडीला पाहायला मिळतात काशीनाथ गायकवाड आणि त्यांचे परम मित्र आणि आमचे परम मित्र लंगोटी यार अभिषेक कामत हे या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. आपण सकाळ संध्याकाळ दुपार पाहिलं तर काशीनाथ गायकवाड आणि अभिषेक कामतची दोस्ती आपल्याला पाहायला मिळते. जरी ते तिकडं असले आंबेगावला मॅचला, परंतु याही क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू हवेत. ते क्षेत्ररक्षके कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढते. अनिकेत आम्हाला सांगतात धावफलकावर 31 31 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर इथे राखलेला हा चेंडू. इथे 3 संघ आपण या स्पर्धेमध्ये खाटेकर गावचे खेळताना पाहायला मिळाले. एक संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला, एक संघ क्वालिफाय झालाय, दुसरा संघ 2 राऊंड जिंकलाय. तो एका संघाची बराबरी करेल की या स्पर्धेच्या बाहेर जातो तेही पाहिजे.
गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क. पंकज त्याचा हा चेंडू सुंदर असा फटका आहे तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा येतील आणि 2 धावांची मदतीने संघ जाऊ संख्या धावफलकावर 33. ज्यावेळेस खाटेकरच्या या मैदानावर क्रीडा स्पर्धा भरते त्यावेळेस पहिला संघ पहिली एंट्री ज्या संघाची असायची ओमसाई कलम खांडे, परंतु आता सध्याच्या घडीला सागरने थोडीशी माघार घेतलेली आहे आणि ते पंचायतच्या भूमिकेमध्ये म्हणजे त्यांचं योगदान आहे ते म्हणावं लागेल. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 33. 34 धावांचं लक्ष, 2 धावांची पॅनल्टी आहे ती ऍड करायची पहिली षटक झाल्यानंतर ऑफिशियल स्कोरर. 34 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल ते ऐकण्यासाठी जाऊयात रोशन संते सर यांच्याकडे. नाही मला वाटतं सागर कापडे थोडेसे इंजर्ड आहेत. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं असेल की रेस्ट घ्या आता क्रिकेटमधून, कारण भरपूर वेळेस तुम्ही क्रिकेटची सेवा केलेली आहे, आता थोडी रेस्ट घ्या आणि लवकरच ते देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. अजून बरेच कार्यक्रम आहेत लवकरच, पण ते लवकरच होत आहेत का ते पाहायचं आपल्याला. तर जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये आणि आवाज ऐकूया रोशन संते सर यांचा. आणि आमच्यापर्यंत अशी ऑफिशियली माहिती येते की सागर कापडी यंदा कर्तव्य देखील आहे. तर सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. यंदा म्हणजे पुढच्या वर्षी 2025. आता यंदाचे 2-4 दिवस राहिलेत. बनवायचे आहेत या मॅचमध्ये. मनु स्पोर्ट्स बोरगाव या टीमला 30 चेंडू आणि 34 धावांचं टार्गेट. विवेक आणि रवी ही जोडी आहे. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रकाश आहेत गोलंदाजी मार्कवरती. आपण यस विनंती असेल डगआउटमध्ये बसायचं आहे.
प्रत्येक खेळाडूला विनंती असेल बोरगाव या टीमच्या अथवा 2 धावांची पेनल्टी आहे. बघा आयोजकांची सूचना येते. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बघा गती नाही आहे प्रकाशकडे, परंतु व्हेरिएशन आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाज प्रकाशमध्ये आहे. आणि पहिले 2 चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती आपण पाहिलेत आणि पहिले 2 चेंडू येतात डॉट. स्ट्रायकिंगला फलंदाज विवेक आहे. डॉक्टर विवेक. यावेळेस फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आहेत आणि महाराष्ट्रातील डॉक्टरांचं गाव म्हणजे आमचं गाव घारिवली गाव. गुगलवरती कधी सर्च करा डॉक्टर्स विलेज, तुम्हाला गावाचं नाव येईल घारिवली. कारण की 23 डॉक्टर आहेत आणि 5 डॉक्टर शिकतायत. एवढे डॉक्टर नक्कीच या गावामध्ये आहेत. फिरोज शेख यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. ऑन साईडला खेळत आहेत आणि डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. शिरोसे पाडा या टीमला शुभेच्छा येत आहेत फिरोज यांच्याकडून. फिरोज शेख. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केली आहे आणि येतो आहे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 5. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. बनवायच्या धावा 34. 5 षटकांमध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आजचा हा 3रा दिवस. यावेळी ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतो आहे. दोन धाव पेनल्टीचे आपण ॲड करूया आणि धावसंख्या आहे 11. जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 23 या मॅचमध्ये. नाथ प्रतिष्ठान कांदळी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. या मॅच नंतर तुमचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चोवीस चेंडू बनवायच्या धावा 23 या मॅचमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज विवेक आहेत. यावेळेस भरपूर शफल झाले होते परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 12. जिंकण्यासाठी 22 धावांची अजूनही गरज आहे. आणि हा झेल पकडलाय फलंदाज झालेला बाद आणि लागतोय हा पहिला मोठा धक्का. 12 या धावसंख्येवरती विवेक बॅक टू द पवेलियन.
हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या आहे 12. मोर्या चषक ही क्रीडा स्पर्धा ज्या ज्या वेळेस भरते आणि त्या त्या वेळेस मोलाचं योगदान ज्या व्यक्ती महत्त्वाचं आम्हाला नेहमीच लाभतं, असे मनोजदादा शेळके यांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. दादांना विनंती, आपण यायचं व्यासपीठावर. आपला आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. आणि दादा दरवर्षी आम्हाला एक शब्द देत आहेत की पुढच्या वर्षी आमचं फिक्स पॉकेट तुम्हाला आहे, ते आत्तापर्यंत आलेलं आहे. यावर्षी दादांकडून काय मदत मिळते ते आपण पाहू. आणि दादांना विनंती आहे, दादा या व्यासपीठावर आपला केला जातोय विशेष सन्मान. एक जबरदस्त टोला, चेंडू सीमा पार, 6 रन. जो संघ जिंकेल या मॅच मधून तो संघ नाथ प्रतिष्ठान कांदळी या टीम समोर फाईट करेल. या पुढीलच्या मॅच मध्ये ऑन साइडला फटका चांगला आहे, षटकारानंतर येतो आहे हा चौकार फलंदाज कैलासच्या बॅट मधून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय मनोज शेळके साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत, हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. अजून एक तडाखा, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. सामना स्पीड आहे, 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि कांदळी या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या त्वरित. या पुढील सामना नाथ प्रतिष्ठान कांदळी आणि विनर या 2 संघांमध्ये असणार आहे. अजय येत आहेत. एकतर्फी सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. 2 धावांची गरज कैलासने, 2 षटकार 2 चौकार लगावले. या इनिंगमध्ये 20 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 5 चेंडू आणि 20 धावा बनवल्यात. एक नवोदित गोलंदाज आहे अजय आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजूनही जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. यस, सामना टाय झालेला आहे. धावांची बरोबरी झाली आहे आणि 1 धावेची गरज. फुलटॉस आहे आणि क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर येत आहेत. फलंदाज झाल्या बाद अजयने विकेट मिळवली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे मनु स्पोर्ट्स बोरगाव या टीमने. मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक शिरोसेपाडा टीमचं.
लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. यापुढील सामना असेल बोरगाव विपक्ष कांदळी या दोन टीम